आहात का? मंत्री महोदय, सभापति महोदय, प्रताप सरनाईक जो एक बार बोलता है वो फिर बाद में अपनी आपकी भी नहीं सुनता है, ऐसा प्रताप सरनाईक का इतिहास है। ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या सचिन भाऊ, अनिल ओ परब साहेब, ऐकून घ्या जरा, परब साहेब ऐकून घ्या, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो ना सगळी मी। सभापती महोदय मला संरक्षण द्या, त्यांना सांगा माझं त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतोय। याचं कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की 2400 कोटी रुपये ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहेत, बरोबर आहे। मी सुद्धा बोललेलो आहे, हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की 6 महिन्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यानं ह्या कामगारांची देणी देऊ, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। देणी टप्प्याटप्प्यानं देणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ, मी दिली। काही जी बाकी आहे ती सुद्धा 6 महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ, पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे, वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं? 2400 कोटी रुपये आम्हाला दिलेले, अंदाजे 500 कोटी रुपयाचा आम्हाला सर्व कामगारांचा पगाराला आम्हाला खर्च येतो, तो 7 तारखेच्या दरम्यान आम्ही येतो, तरी सुद्धा 4 महिन्याच्या पगारानंतर 400 कोटी रुपये यातलेच आम्हाला उरतात, म्हणजे त्यातही आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ शकतो। परंतु मी मगाशीच सांगितलं की पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे। जवळजवळ आम्ही 216 डेपोचे हे टेंडर काढलेले आहे। ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या 6 महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परब साहेब, कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे, मंत्री आहे, परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे। काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी ती मिळाली पाहिजे, आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या 6 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार। तशी प्रोव्हिजन राज्य शासनाने केलेली आहे, तशी प्रोव्हिजन एसटी महामंडळाने सुद्धा केलेली आहे। अनेक उत्पन्नाचे स्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय जेणेकरून त्या उत्पन्नाच्या स्रोताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ। आणि दुसरं तुम्ही महत्त्वाचं विचारलंय, प्रॉव्हिडंट फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाही आहे, देणं होतं हे मान्य केलेलं होतं काही वर्षापूर्वी, परंतु आता मात्र काही देणं नाही, त्यामुळे तोही प्रश्न आता निकाली केलेला आहे। सदाभाऊ खोत लास्ट। धन्यवाद सभापती महोदय। परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती बऱ्याच वेळा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो आहे तो 2018 पासून देणं आहे, घरभाडं आहे, वार्षिक वेतनवाढ आहे। कोविड काळातील भत्ता काही कर्मचाऱ्यांना अजून मिळालेला नाही। आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना देण्यात जाणारा पूरक भत्ता सुधारित दरानं तोही मिळालेला नाही, आणि 5 पटीमध्ये तिकीट दर करावे अशा पद्धतीची मागणी आपल्या बैठकीमध्ये ठेवली गेलेली होती। त्याही संदर्भामध्ये निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि निश्चितच महाराष्ट्रातले एस टी डेपो, आपण जे मध्यावरती आता बरेचसेच एस टी डेपो शहरामधले आलेले आहेत, ते विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो स्वागतार्ह आहे। आमचा इस्लामपूरचाही डेपो त्यामध्ये घ्यावा। आदरणीय परब साहेबांनी सांगितलं की त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एस टी कर्मचाऱ्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर फार वेतन कमी होतं त्यांना, आणि म्हणून सगळा एस टी कर्मचारी त्या काळामध्ये राज्यातला संपावरती गेला आणि आम्ही त्याच्या मागण्यासाठी पुढे आलो। त्यावेळी तुम्ही निर्णय घ्यायला थोडासा परब साहेब उशीर केला, आणि तो एवढा उशीर केला की 101 एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, आणि नंतर आपण चर्चेची दरवाजं उघडली। आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी तुम्ही जर वेळ केला नसता तर कर्मचाऱ्यांच्या किमान आत्महत्या झाल्या नसत्या। आपल्या काळामध्ये आत्महत्या झाल्या, आमच्या काळामध्ये निदान तो कर्मचारी आत्महत्या करत नाही, आम्ही त्याचं ऐकून घेतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे। प्रश्न विचारा मंत्री महोदय। ठीक आहे, बंटी पाटील बोला। सभापती महोदय, माझा स्पेसिफिक